नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी बालभारती कविता 4थी नव्या युगाचे गाणे विभा नेमाडे. आपण ही कविता आज शिकणार आहोत. अतिशय सुंदर कविता आहे. प्रगती करणारी कविता, एक सुंदर अशा प्रकारची वाटचाल करणारी कविता आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला तुम्हाला मी विभा नेमाडे यांची थोडक्यात माहिती घेऊया. पण अगोदर या कवितेमध्ये विभा नेमाडे नेमकं या कवितेमध्ये काय सांगतात किंवा त्यांचा परिचय आपण थोडंसं करून घेऊया. कवी, लेखक, त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहे. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येतात की त्यांनी जीवनामध्ये कशा प्रकारची क्रांती घडली गेली याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कवींनी विज्ञानावर एक क्रांती घडवण्याचं काम या कवितेमध्ये केलेलं जाणवतं. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया आपल्यामध्ये कशी निर्माण झाली या संदर्भात सुद्धा कवी या ठिकाणी सांगतात. कवीच्या मनामध्ये एक अशा प्रकारचे प्रश्न येतात की आपल्या जगामधलं पूर्णपणे दारिद्र्य नष्ट होईल, एक चांगल्या प्रकारचं जीवन निर्माण होऊ शकतं विज्ञानामुळे, ही आशा आहे. त्याचबरोबर कवी या कवितेमध्ये सांगतात की नव्या प्रगतीची आशा पल्लवित करण्याचा प्रयत्नही कवी इथं करतात. ह्या कवितेतून कवीचे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही जर पाहिली तर किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतली आहे. म्हणजे थोडक्यात या कवींनी या कवितेमध्ये विज्ञानावर भर दिलेली आहे. विज्ञानामुळे कसा बदल घडवून आणला याचंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर विज्ञानाची धरूकास देशाचा करू विकास असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर कवींनी विभा नेमाडे या कवींनी नव्या युगाचे गाणे असंच नाव दिलेलं आहे कवितेला. का दिलं असेल बरं? कारण आता सध्याला नवीन युग चालू आहे. या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये एक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न जगामध्ये झाला आणि म्हणूनच कवितेला नाव नव्या युगाचे गाणे असेही म्हटलेलं आहे. युग म्हणजे तरी काय बरं? की युग म्हणजे या ठिकाणी कालखंडाचा भाग आपल्याला दिसतो. एक तर या ठिकाणी युग म्हणजे सुमारे 100 वर्षाचा कालखंड. तर या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये कवींनी या कवितेमध्ये एक निराशा झटकून आपण उत्कर्षाच्या मार्गावर पुढे चालत जाऊया असंही विश्वास कवींनी या कवितेमध्ये दिलेला आहे. या कवितेत जनमानसाला एक दिलासा देण्याचा प्रयत्न कवी करतो, उत्साह देण्याचा प्रयत्न करतो, प्रेरणा देण्याचं कार्य करतो आणि म्हणूनच या कवितेमध्ये कवीनं जनमानसाला एक पुढे चला अशा प्रकारचं या नव्या युगाच्या गाणे या कवितेमध्ये कवी करतो. आता ही कविता सुरुवातीला मी तुम्हाला गाऊन दाखवते आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ स्पष्ट करणार आहोत. सुरुवातीला कविता बघूया आपण. अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाशाला घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभात याची पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झनी विझला, उत्कर्षाचा न प्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले, नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमृतत्वाची फुले वेचुनी गुंफू या माला, नको खिन्नता नको दीनता, नवसुरे पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती, अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती. या कवितेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कवीला या विज्ञानविषयी किती प्रेम, किती आपुलकी, एक प्रकारचं आनंद कवीला इथं झालेला आहे.
की माझ्या या जनमानसांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. एक नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या कवितेतून कवीला पाहायला मिळतं. म्हणून कवी या कवितेमध्ये खऱ्या अर्थाने एक विज्ञानाची प्रगतीची वाटचाल कशी झालेली आहे बघूया. प्रत्येक ओळीनुसार आपण अभ्यासणार आहोत. पहिल्याच ओळीमध्ये कवी काय सांगतात बघूया. अणुरेणूतून शब्द प्रकटती चला चला पुढती, नवयोग विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. अणुरेणूतून शब्द. आता अणुरेणू म्हणजे काय? अतिसूक्ष्म कण. या सूक्ष्म कणातून शब्द प्रकटत आहेत आणि खऱ्या जनमानसाला चला चला पुढे चला अशा प्रकारचं एक प्रेरणा कवी या कवितेत देतात. विज्ञानाचे तेज आल्यामुळे जणू काही दिव्य क्रांती घडली आहे. या कवितेमध्ये कवीला ही क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने कोणी केलं? तेजस्वीता निर्माण कशी झाली? तर विज्ञानामुळे झाली आणि हे विज्ञान नक्कीच या ठिकाणी घडवून आणलेलं आहे असं कवीला वाटतं. म्हणून कवीने या कवितेमध्ये तुम्हा सर्वांनाच विज्ञानाबद्दल एक आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न कवी या कवितेत करतात. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे असं कवीला वाटतं. म्हणून कवी असं म्हणतात, नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य. जणू काय या नवयुग आलेला आहे. नवयुगामुळे जणू काय या ठिकाणी तेजस्वी आभा सर्वत्र पसरलेली आहे. इथं एवढंच नाही, खऱ्या अर्थाने एक प्रेरणा देणारं कार्य जणू काही या विज्ञानाने केलं. आणि म्हणून कवी पुढे असं म्हणतात, शून्यामधुनी विश्व विभारू जिद्द असे भव्य. शून्यामधुनी म्हणजे काय बरं? प्रतिकूल परिस्थितीमध्ये मधून सुद्धा एक तेज निर्माण करण्याचं, एक धाडस निर्माण करण्याचं समाजातल्या लोकांनी केलं. आणि म्हणून कवी असं म्हणतात, खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थिती मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याचं धाडस, प्रचंड हिंमत आम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणजेच तरुण पिढीला कवीला सांगायचे की सध्याचा काळ हे नवयुगाचा काळ आहे, विज्ञानाचा काळ आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, अनेक नवनवीन अशा प्रकारचं कार्य करून गेले. आपल्या सर्वांना माहीत आहे, लक्षात घ्या, एडिसन असेल, आईन्स्टाईन असेल, राईट बंधू असेल, या लोकांनी महान क्रांती केलेली आपल्याला जाणवते. इतकंच नाही तर शेतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतं. ठिबक तुषार सिंचन पद्धती निर्माण झाल्या. एक काळ असा होता की पशुधनाशिवाय कार्य केलं जात नव्हतं, पण आज तागायत जर बघितलं, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजेच विज्ञानाने खूप मोठं तेज निर्माण केलेलं आहे, अशक्य गोष्ट शक्य केलेलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नर का नारायण बन जाएगा. एखादा सामान्य माणूससुद्धा थोर पदाला पोहोचू शकतो. म्हणजेच नर म्हणजे मानव आणि नारायण म्हणजे परमेश्वर. एखादा सामान्य माणूससुद्धा कुठं पोहोचू शकतो? थोर पदाला पोहोचू शकतो. तशा प्रकारे या विज्ञानाने सुद्धा खऱ्या अर्थाने शेतीमध्ये किती मोठा बदल घडवून आणलेला आहे. एक काळ असा होता की कोणतंही काम करत असताना बऱ्याच माणसांची आवश्यकता लागायची, पण आज मात्र एकाच माणसाची गरज लागेल जास्तीत जास्त, पण यंत्रानुसार अक्षरशः पूर्ण शेतीचा विकास झालेला आपल्याला जाणवतं. म्हणजेच या ठिकाणी एवढी मोठी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न या वैज्ञानिक दृष्टिकोनातून तंत्रज्ञानामुळे झालेला आपल्याला जाणवतं. म्हणून कवी असं म्हणतात, लक्षात घ्या, शून्यात मधुनी विश्व विभारू जिद्द असे भव्य. म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज आपण एवढं मोठं तेज निर्माण करण्याचं कार्य आज केलेलं आहे. इतकंच नाही, आज आपण आजूबाजूला जर बघितलं तर अनेक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. आज आपल्या घरामध्ये सुद्धा दूरदर्शन आहे, भ्रमणध्वनी आहे. आज आपण भ्रमणध्वनीद्वारेच हे सगळं काही आत्मसात करतो आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास जर कशावर झाला असेल तर विज्ञानावर झालं. आणि म्हणून विज्ञान हे खऱ्या अर्थाने आपल्याला मानवाचं एक मानव जातीला आशीर्वादच दिला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज आपण दूरदर्शनवर सुद्धा आपल्याला कुणाचं गाणं हवं असेल, आज लता मंगेशकरला बघायचं असेल, त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर आज आपण लागलीच दूरदर्शनवर पाहू शकतो. म्हणजे थोडक्यात जग जवळ आलं असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपल्याला
असंख्य गोष्टी आज इंटरनेटद्वारे आपण प्राप्त केलेला आहे. कुठलीही माहिती मिळवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो आहे. संगणकसुद्धा आपल्याजवळ आलेलं आपल्याला माहीत आहे. आपल्या घरी आपण आत्मसात करतो आहे. म्हणजेच आज आपण ज्ञान अद्ययावत करतो आहे. याचाच अर्थ असा आहे, लक्षात घ्या, की शून्यातून आपण जग एक तेज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेलं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. हृदयांतरीच्या अशांततेचा वनवास झनी विजला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसला. खऱ्या अर्थाने मनामनातल्या अशांतता, खऱ्या अर्थाने अस्वस्थता आपली होती, हे वणवा, हा भडका आपण पूर्ण विझवून टाकलेला आहे, नष्ट करून टाकलेला आहे. एवढंच नाही, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसला आणि आपल्याला या खऱ्या अर्थाने नव्या युगामध्ये एक उत्कर्ष निर्माण झालं. खऱ्या अर्थाने मनामनामध्ये आपल्याला खोलवर असलेली अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे आणि उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला सापडलेला आहे. म्हणजेच विज्ञानामुळं अशक्य ते शक्य करण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण झालं. मग तुम्ही मला सांगा की खऱ्या अर्थाने आपण कोणती गोष्ट करू शकत नाही असं वाटतं का? नाही वाटत. खरं तर आपण आता सगळं काही करू शकतो. म्हणून स्वतःला आपण कमी लेखणार आहोत का? नाही. आपल्याकडे खूप मोठं सामर्थ्य आहे हे दाखवून दिलेले आहे कवीने. म्हणून तुम्हीसुद्धा आज नवनवीन शोध लावण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात, प्रयोग करणार आहात. तुमच्या विज्ञान विषयामध्ये तुम्हाला अनेक नवीन अशा प्रकारच्या काही साधनं उपलब्ध होतात आणि त्याच्याद्वारे नवीन काही प्रगती करू शकतात. हेही कवीला इथं दर्शवायचं आहे. कवी नुसतं सांगतोय आणि आपण ऐकतोय असं नाही. या कवितेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आत्मसात करायचे. ही कविता शिकणं इतकंच नाही, परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं देणं एवढंच नाही लिहिणं, तर उलट आपण आपल्या मनामध्ये ह्या विचार करायचे की खऱ्या अर्थाने विज्ञान हे काय आहे, विज्ञानामुळे इतकं सामर्थ्य प्राप्त झाले तर त्याचा उपयोग आपल्याला पूर्ण करायचे. आपण अंधारात न राहता, अज्ञानात न राहता प्रकाशमय बनणार आहोत. प्रकाशाची ज्योत आपण निर्माण करणार आहोत. कवी फक्त एवढं आशावादी आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे आणि त्यासाठी कवीला या कवितेमध्ये खोलवर ज्ञान तयार झालं पाहिजे, ही उन्नती झाली पाहिजे आणि नवीन मार्ग सापडला पाहिजे. हे कवीला या ठिकाणी आपल्याला एक मार्ग दाखवायचा आहे. त्याच्यानंतर कवी असं सांगतात, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळे पण गेले, नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले. कवीला या कवितेमध्ये अजून एक नवीन कल्पना द्यायची आहे. नवी चेतना, एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे. आपल्यामधला दुबळेपणा, दुर्बलता कमी झालेली आहे. तुम्ही सुद्धा सांगा बरं, एखाद्या विषयाची माहिती मिळवायची आहे तर तुम्ही लगेच काय करता? लगेच इंटरनेटचा उपयोग करता. म्हणजे जेणेकरून तुम्ही ते ज्ञान उपलब्ध करून घेता. याचाच अर्थ तुमच्यामधला जो दुबळेपणा आहे, दुर्बलता आहे, ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि नवी अशा प्रकारचं एक तेज तुमच्यामध्ये निर्माण होऊ लागलं. म्हणजेच आपल्या जीवनातलं अनेक अशांतता जी होती ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे, जाळून पुरून टाकलेलं आहे. इतकंच नाही, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले आणि अक्षरशः नैराश्यातून आपण तेज निर्माण केलेले. होळी असा एक शब्द आलेला आहे. होळी याचा अर्थ काय बरं? आपल्या सर्वांना माहीत आहे की एक मराठी सण आहे. खऱ्या अर्थाने इथं मात्र काय अर्थ घ्यायचा आहे आपल्याला, की सर्व बुरसटलेले विचार व प्रथा जाळून टाकणे असा अर्थ आपल्याला इथं घ्यायचं आहे. म्हणजे जुने विचार असतील, जुने काही कल्पना असतील, जुने काही बुरसटलेले विचार असतील, ते पूर्ण नष्ट करून टाकायचे आणि नवीन युगाकडे वळायचे आहे. म्हणून कवितेला नावसुद्धा नव्या युगाचे गाणे असं म्हटलेलं आहे. एक प्रकारचं गुणगौरव करण्याचा प्रयत्न कवी या कवितेमध्ये करतात. म्हणून कवी असं म्हणतात पुढे, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. आणि ही होळीमध्ये आपण सगळं सोडून दिलेलं आहे, नष्ट केलेलं आहे आणि आपल्यामध्ये तेज निर्माण झालेलं आहे. नुसतं तेज निर्माण झालं असं म्हणायचं नाही, तर आपल्याला ते कर्तृत्व करून दाखवायचं आहे आणि ते करण्यासाठी आज तुम्हाला ही कविता दिलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही बऱ्याच गोष्टी आत्मसात करणार आहात, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बदल घडवून आणणार आहात, कवीच्या इच्छा आकांक्षा अजून वाढवणार आहात. खरं तर जुनं ते सोनं न म्हणता नवीन ते सोनं असं म्हणायचं आहे. इतकंच नाही, असं म्हटलेलं आहे, थांबला तो संपला. इथंच थांबायचं नाही, एवढ्यावरच आपण आनंदी व्हायचं नाही, तर उलट आपल्याला खूप मोठी प्रगतीची वाटचाल करायची आहे. त्यासाठी धडपड करायची आहे, प्रेरणा मिळवायची आहे.
कवीनं काय सांगितलं या कवितेतून, आपल्याला काय दिलासा दिलेला आहे, त्याही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणून कवी असं म्हणतात, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमृतत्वाची फुले वेचुनी गुंफू या माला. कवीला या कवितेमध्ये एक माणुसकी पाहायला मिळते, एक आगीचं लोळ पाहायला मिळतं. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, ह्या सगळ्या द्वेष असेल, माणुसकीच्या मार्गावर आपल्याला सर्वांना माहीत आहे की माणसामध्ये द्वेष आहे, निराशा आहे, विषमता आहे. ह्या सगळ्या बाबी जाळून टाकायच्या आहेत, नष्ट करून टाकायच्या आहेत, हे ज्वाला नष्ट करायच्या आहेत. आणि अक्षरशः चिरंजीवितीची अमृतत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकात्मतेची माळ निर्माण करायची आहे. आपण सर्वजण एकच आहोत ही भावना आपण तयार करायची आहे. फक्त म्हणायचं नाही आम्ही एक आहोत, तर आपण तशा पद्धतीनं वागायचं आहे, वर्तन करायचं आहे आणि एकात्मतेची माळ तयार करायची आहे, जेणेकरून कुठलंही संकट जर आपल्या देशावर आलं तर ते पूर्णपणे नष्ट करण्याची किमया आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि कशाच्या जोरावर होऊ शकते लक्षात घ्या, विज्ञानाच्या जोरावर. म्हणून विज्ञान हा महत्त्वाचा घटक खऱ्या अर्थाने कवीला इथं सांगायचं आहे. म्हणून कवी, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. कवी या कवितेमध्ये नको खिन्नता, खिन्नता याचा अर्थ काय आहे, नाराजी. दीनता याचा अर्थ काय आहे, गरिबी. म्हणून कवी असं म्हणतो की नको खिन्नता, म्हणजे वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजामध्ये नवचैतन्य सळसळतंय आणि म्हणून मानवाचा दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल, दैन्य दारिद्र्य नष्ट होईल, विषमता नष्ट होईल, अंधार नाहीसा करण्यासाठी नवसूर्य उगवत आहे, तो पहा असे आव्हान देतो आहे. जणू काय संगणकामुळे आपल्याला अद्ययावत ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणूनच या ठिकाणी विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटले आहे. विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य का म्हटलं गेलं, कारण संगणकामुळे नवीन पिढीचं ज्ञान हे अद्ययावत झालं आणि म्हणूनच कवी या कवितेमध्ये नवसूर्य अशा पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो. प्रगतीची वाटचाल खूप मोठ्या प्रमाणावर झालेली लक्षात घ्या, उत्कर्ष झालेले आहे. नवसूर्य अवतरल्यामुळे उत्कर्ष झाला, विकास झाला, अशक्य ते शक्य झालं, ह्या बाबी अनेक गोष्टी साध्य झाल्या. म्हणून कवी अशा पद्धतीने म्हणतो. त्याच्यानंतर कवी सांगतात, संघर्ष पहा बहरतो. आता संघर्ष म्हणजे काय बरं, की खरं संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभा करणे, दैन्य दारिद्र्य विषमता नष्ट करणे, एकात्मतेने लढणे, माणुसकी सध्याला पूर्ण लयाला चाललेली आहे हेही जाणवतं. आणि म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे कवीला. म्हणून कवी असं म्हणतो, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून चौदार तळ्याचा संग्राम केला, जणू काय बुरसटलेल्या प्रथा गोष्टीविरुद्ध संघर्ष उभा केला. आणि म्हणून कवीने या कवितेमध्ये संघर्ष पहा बहरला असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच या कवितेमध्ये कवीला अजून काय सांगायचं आहे, नसा नसातून जोश उसळतो नव आशा. खरं तर नसा नसातून म्हणजे रक्तामध्ये नवीन जोश, म्हणजे लोकांच्या मनामध्ये नवीन अशा प्रकारचं एक तेज निर्माण झालं, एक करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, एक उत्साह निर्माण झाला, नवीन उत्साह उसळत चाललेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून नवीन आशा मनामनात रुजल्या चाललेल्या आहेत. म्हणून कवी असं म्हणतात पुढे, अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. म्हणजे कवीला विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे, विज्ञान नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एक नवे जग निर्माण करण्याची स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण झालं लोकांमध्ये. मनामनामध्ये अशांतता जी होती त्याचा वणवा विझलेला आहे. एवढंच नाही तर दुबळेपणा कमी झाला, दारिद्र्य कमी झालं, खिन्नता कमी झाली आणि मानवतेची प्रतिष्ठा वाढलेली जाणवू लागली. म्हणजेच इथं या ठिकाणी विषमतेविरुद्ध नवसूर्याचं तेज शाश्वत तयार झालं, जोम प्रकट झाला, नसानसातून जोम प्रकट होण्याची क्रिया झाली. आणि म्हणून कवी शेवटी असं म्हणतात, चला पुढे चला पुढे, प्रगती पथावर वाटचाल करा. अशा प्रकारे कवींचा
या कवितेमध्ये सार्थ आशावाद आपल्याला प्रकट झालेला पाहायला मिळतं. म्हणूनच या कवितेला नव्या युगाचे गाणे, थोडक्यात असं म्हणता येईल, जणू काही या कवितेला एक गुणगौरव करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा ही एक प्रेरणा देण्याचं काम कवी या कवितेत करतात. कवी आशावादी दिसतात, सकारात्मक विचार करणारे कवी आहेत. इतकंच नाही तर समाजामध्ये पूर्ण बदल झाला पाहिजे, एक आशावाद तयार करून एक लोकांना प्रेरणा देण्याचं काम या कवितेतून कवी केलेले आपल्याला दिसतात. मुलांनो, सर्वांनी या कवितेचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. कुठल्या अडचणी असतील तरीही ते सांगणार आहात तुम्ही. एवढंच नाही तर ही कविता परत तुम्ही आणखीन अभ्यासणार आहात. जे शिकवले ते पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित आचरण केलाच असाल. आणि विज्ञान किती महत्त्वाचं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे नक्कीच तुम्हाला जाणवलेलं आहे. आणि तसं तुमच्या भावी जीवनामध्ये तुम्ही प्रयत्नही करणार आहात. फक्त परीक्षा देणे, अभ्यास करणे याचा अर्थ नाही, तर आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याचं, एक दिव्य क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. हाच उद्देश या कवींना आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणे हा दृष्टिकोन या कवितेतून आपण घेतलेला आहे. ठीक आहे, इथंच थांबूया आपण. धन्यवाद.